महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना राज्यसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आले आणि काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे। या यादीमध्ये चंद्रकांत हंडोरेंचे नाव आहे। चंद्रकांत हंडोरेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता आणि त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत राज्यसभेचं तिकीट दिलंय। चंद्रकांत हंडोरे यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी आहे ती जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत चंद्रकांत हंडोरे आहेत बोलण्यासाठी। सर, सर्वात आधी आपलं अभिनंदन। पहिली प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे? तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी आहे ती काँग्रेसकडून जाहीर झालेली आहे। मी पहिल्यांदा आभार मानतो आमच्या नेत्या सोनिया गांधी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहब, हमचे युवा। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नेते राहुल जी गांधी, वेणुगोपाल जी, महाराष्ट्राचे नेते माननीय नाना पटोले अध्यक्ष, माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, CLP लीडर आमचे बाळासाहेब थोरात, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे। पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो मी। त्याचबरोबर आता महाविकास आघाडी आहे आमची महाराष्ट्रामध्ये। आमचे माननीय शरद पवार साहेब, माननीय शिवसेना नेते उद्धव ठाकरे साहेब, आघाडीतले आणखी पक्षाचे सन्माननीय नेते निश्चितपणे या पुरोगामी